आज ना मी माझं डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. काय नाही, आपल्या बायकांसाठी दररोज तीच घरातली कामं असतात, तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. मी माझ्या चकल्या बनवलेल्या एवढ्या छान 2 दिवस उन्हात वाळल्या होत्या ना, त्याच डब्यात भरून ठेवणार होते. छान अशा सगळ्या भरून घेतल्या आणि पुसून घेतलं सगळं. आता आजकाल गेल्यावर तेवढी धूळ येते ना, म्हणजे उन्हाळा लागलाय तसं एवढी धूळ यायला लागली ना खरंच. इथून काय नाही, जवळून सारखे हायवे डंपर जात असतात ना, त्यामुळे खूप धूळ येते. ते सगळं साफसफाई करून घेतलं छान असं. आणि त्यानंतर खाली कचरा टाकायला जायचा होता, तो पण टाकून आले. आणि आज मी तुम्हाला एक मजेशीर गोष्ट दाखवते. चला पुढे चला, मी तुम्हाला दाखवते. माझा रुद्र आहे ना कसा रुसला होता बघा आज. त्याला म्हणजे मी म्हणत होते चल जेवायला, आणि त्याला जेवायचा एवढा कंटाळा आहे ना, बघा कसा रुसून बसलाय. अजून तर एवढंच येते बघा, त्याला किती राग येतोय. आजकालच्या पोरांचा अवघड आहे बाबा. त्यानंतर मग मी ना म्हटलं चला आपली बाकीची कामं आवरून घेऊ, आणि नंतर आम्ही दोघं सोबतच जेवण करणार होतो. मग त्यामुळेच मी ना पटकन अशी आंघोळ करून घेतली आणि लगेच कपडे धुवून घेतले. व्हिडिओच्या अलावा पण इतकी कामं असतात ना, ते सगळं व्हिडिओमध्ये दाखवणं शक्य होत नाही. फक्त छोट्या छोट्या क्लिप असतात ना, तेच मी शेअर करते तुमच्यासोबत. नाही तर सगळी कामं दाखवायला एवढं शक्य होत नाही. त्यानंतर मग सगळी त्याची कपाट आवरायला घेतलं होतं. एवढं त्याच्या कपड्यामध्ये एवढे हे झालं होतं ना, विस्कटले होते. त्यामुळेच म्हटलं चला पटकन असे सगळे आवरून घ्यावं आज. आणि त्याची कपडे मला आज नीट करताना ना, एवढी छान छान लहानपणीचे त्याचे ड्रेस भेटले होते ना मला, आणि ते बघून मला त्याच्या लहानपणीची आठवण आली होती. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.